खेळात एखादा डाव हरायला लागलो की काही जण डावच उठवून टाकतात. अगदी तसंच एखाद्याला त्याचं खरं प्रेम नाही मिळालं की ते दुसरं कुणालाच मिळू नये म्हणून एखाद्या व्यक्तीला विद्रूप करण्यात येतं. ऍसिड चेहरा विद्रूप करतं, आयुष्य नाही हो. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. आणि म्हणजे सैराट असेल, त्याच्यानंतर मेकअप असेल, सिरीज असेल, सातत्याने वैविध्यपूर्ण काम करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू माझ्यासोबत आहे. रिंकू, कशी आहेस? खूप मोठ्या काळाने भेटतोय आपण. मी छान, तू? मस्त. आणि तुला पाहून खूप छान वाटतंय. चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आम्हाला आणि उत्सुकता आहे की कशा पद्धतीने चित्रपट असणार आहे. आणि आजचा लॉन्च जो आहे खास करून, विशेष करून तो वेगळ्या पद्धतीने झाला, कारण तू आलीस, तुझं जे पात्र होतं या चित्रपटातलं पात्र आहे ते तू इथे येऊन निभावलंस, तर त्याबद्दल सांग. मी हे पहिल्यांदाच केलं आहे आणि सगळ्यांना असं वाटत होतं की मराठीत एक नवीन वेगळा सिनेमा येतो, एक नवीन वेगळी लव्ह स्टोरी येते आणि या सगळ्या पद्धतीने येऊन ते केल्यावरती जास्त इम्पॅक्ट किंवा ते जास्त पटकन कनेक्ट होतं पुढचं पात्र आपल्याला, किंवा कळतं की ती मुलगी काय आहे. त्याच्यामुळे मी हे केलं आणि मला आनंद आहे की मला अशा प्रकारची भूमिका साकारायला मिळते. नक्कीच. ते पाहिल्यानंतर अर्थात ॲसिड अटॅक विक्टिम जे आहेत ते पात्र तू करतेस या चित्रपटात. पण या चित्रपटासाठी अशा कोणाला तू भेटली होतीस का, की किंवा त्यांची कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता? नाही, मी असं कधी कोणाला भेटले नाही किंवा पाहिलं नाही. का तर प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात, ते त्यात जगतात. तशी कृतिकाची एक वेगळी गोष्ट आहे, तिचे अनुभव, तिचे भावना, तिचे नातेसंबंध सगळ्यांशी वेगळे आहेत. तर मी जवळपास कृतिका होऊन ते सगळं ऐकायचे, ते सगळं फील करायचे. आणि मी जसं म्हणते तसं मी माझ्यापेक्षा डिरेक्टरचं जास्त ऐकते, का तर तिला काय दाखवायचं ते माध्यम आम्ही आहोत. तर जसं ती सांगत होती तसं मी ते करत गेले. आणि यावेळी महिला दिग्दर्शका आपल्याला आपल्या गोष्टी जास्त पटकन कळतात आणि कनेक्ट होतात आणि छान आपण ते मांडू पण शकतो. त्याच्यामुळे मला मजा आली. जसं सुरुवातीला मी उल्लेख केला की चित्रपट असेल किंवा तू काही केलेल्या सिरीज असतील, त्याच्यामध्ये ते कायम वेगळेपण असतं आणि ते एक सशक्त भूमिका तुझ्या असतात. या भूमिकेबद्दल तुला काय सांगावं असं वाटतंय? कारण ट्रेलरमध्ये बघतोय आम्ही एक ताकदीची भूमिका आणि तुला एक चॅलेंजिंग रोल मिळाला आहे रिंकू. तर मला वाटतं काय तुझ्या काय अपेक्षा सगळ्यांच्या एवढ्याच असतात की फिल्म लोकांना आवडावी, कॅरेक्टर आवडावं. वेगळं म्हणजे ती खूप, कृतिका नाव आहे माझ्या भूमिकेचं, ती खूप साधी सरळ मुंबईतली मिडल क्लास घरातली मुलगी, जी साधी स्वप्न आहेत आणि साधं आयुष्य जगायचं तिला. जेव्हा आपण या सगळ्यातून जातो आणि सडनली असं काहीतरी घडतं तर आपलं आयुष्यच बदलतं. खूप प्रश्न पडतात की बाहेर कसं जाऊ, लोक काय म्हणतील, मला आता ऑफिसमध्ये ॲक्सेप्ट करतील का, काम करून देतील का. तर मला असं वाटतं इथं 100 किंवा खूप मुली अशा आहेत जे जगतात, तर त्यांची गोष्ट जवळपास कृतिका सगळ्यांपर्यंत पोहोचवते. आणि रिंकू राजगुरू म्हटलं की आजही सैराटविषयी निघतंच आणि आर्चीबद्दलही बोललं जातं. मग आर्ची आणि परशाची जी जोडी आहे त्याच्याविषयी म्हटलं, पण याच्यात आम्ही बघतोय एक वेगळी जोडी बघायला मिळते. तर तो जो विशाल आनंद आहे तो म्हणजे नौका आहे मराठीमध्ये, तर त्याच्याबद्दलचं बॉन्डिंग आणि त्याच्याबद्दलची जी त्याच्यासोबतची जी केमिस्ट्री आहे, मला छान वाटलं त्याच्याबरोबर काम करून. का तर त्याला हिंदी येतं फक्त, त्याला मराठी येत नाही. पण तो सेटवरती सतत मराठी बोलायचा, मराठी गाणी ऐकायचा, त्यांनी सगळे मराठी डायलॉग्सही बोललेत आणि तितकं स्वतःवरती काम केलं आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावरही काम करून छान वाटतं. ट्रेलर पाहिल्यानंतर अर्थात या विषयाबद्दल आम्हाला जेव्हा कळालं, तर अर्थात दीपिका पदुकोण यांचा जो चित्रपट होता त्याविषयी तुलना केली जाणारच आहे अर्थात. तर तुला त्याबद्दल काय सांगायचं? छपाक ही अगदीच वेगळी आणि खरी गोष्ट आहे. आणि 8वा रंग प्रेमाचा ही एक प्रेमाची गोष्ट आहे. एक ॲसिड अटॅक ज्या मुलीवरती झाला आहे ही तिची लव्ह स्टोरी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 17 जूनला सगळ्यांनी थिएटरमध्ये जावं आणि मग ठरवावं की आपण कम्पेअर करायचं की नाही. शेवटचा प्रश्न असा की आगामी काळातही तू बऱ्याच गोष्टी घेऊन येतेस, तर त्याचीही उत्सुकता आहे. ते कधी, म्हणजे याच वर्षी येणार? ते जेव्हा येणार आहे त्याच्या अगोदर मी नक्की कळवेन. शुभेच्छा रिंकू तुला.